Welcome to session first of line in three-dimensional geometry. There are two chapters, line and plane, for 10 marks. Means line is for 5 marks and plane is for 5 marks but not fixed. ओके, एक ॲप्रॉक्सिमेटली सांगतोय. ओके, मग लाईन 3D व्हेक्टरमधली व्हेक्टर फॉर्मेशन, व्हेक्टर नोटेशनमधली आपल्याला लाईन बघायची आहे. मग त्यासाठी काही बेसिक कन्सेप्ट लागतील. 3Dमध्ये आपण डायरेक्शन रेशिओज आणि डायरेक्शन कोसाईनमध्ये बघितलं की इफ A1, B1, C1 and A2, B2, C2 are direction ratios of two lines or vectors, then पहिली condition, if lines or vectors are parallel or कोलिनियर, पॅरलल किंवा कोलिनियर असेल तर यांचे वेक्टर एकमेकांच्या पटीत असतात. म्हणजेच A1 अपॉन A2 इज सेम ॲज B1 अपॉन B2 इज सेम ॲज C1 अपॉन C2. डायरेक्शन रेशिओज आर सेम ऑर इन प्रपोर्शन. कधी लाईन जर पॅरलल किंवा कोलिनियर असतील तर. आणि इफ लाइन्स आर परपेंडिक्युलर टू ईच अदर, जर लाईन एकमेकांना परपेंडिक्युलर असतील तर काय कंडिशन आहे, डॉट प्रॉडक्ट A1 A2 प्लस दोन व्हेक्टरचा डॉट प्रॉडक्ट काय येतो C1 C2 इक्वल टू 0. कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाईन. If theta is angle between two lines, then cos theta equal to acute असेल तर मॉड घेतो आपण. काय फॉर्म्युला A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर इंटू A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. ओके, दिस इज नोन टू यू. हे बेसिक आपल्याकडे आहे. मग याचा उपयोग करून आपल्याला पुढे सिम्प्लिफाय लाईनकडे जायचं आहे. ओके, कम टुवर्ड्स लाईन. Line is the locus of points, म्हणजे set of points, locus of points which lie on the same line. ओके, तुम्हाला माहिती आहे लाईनची डेफिनेशन. मग आता तुमचा स्पेसमधली लाईन आहे, आपल्याला कुठली 3 डायमेन्शनमधली लाईन इन अ स्पेस. मग आपल्याला इक्वेशन शोधायचं आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन passing through. बघा, find equation of line passing through the point A with position vector A bar and parallel to vector B bar. पहिला फॉर्म, फाइंड द इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट A with position vector A bar and parallel to vector B bar. ओके, ही तुमची लाईन आहे. दिस इज अ लाईन L which passing through point A and which is parallel to vector B bar.
मग आता लोकस आहे, लोकस शोधायचं म्हटलं आपण काय करतो माहिती आहे ना, काय करणार आपण, लेट पी आर बार, त्या लाईनवरती आणखी एक पॉईंट घेतला, लेट पी आर बार बी एनी पॉईंट ऑन लाईन. बघा हा कोणता पॉईंट आहे, एनी पॉईंट ऑन लाईन. कोणती लाईन, विच passes through A bar and parallel to B bar. Any condition, any objection? And therefore याचाच अर्थ AP bar is parallel to B bar. जर पॅरल असतील तर सेम कंडिशन आहे, दॅट इज ए पी बार इक्वल टू सम स्केलर इंटू बी बार. हा काय आहे, नॉन झिरो स्केलर आहे का. पॅरलल किंवा कोलिनियर असतील तर एकमेकांच्या पटीत एक्सप्रेस करता येतात. बट एचा पोझिशन वेक्टर माहिती आहे, पीचा पोझिशन वेक्टर माहिती आहे, मग हे पोझिशन वेक्टरच्या भाषेत कसं म्हणता येईल आपल्याला, आर बार पोझिशन वेक्टर ऑफ पी आर बार आहे मायनस पोझिशन वेक्टर ऑफ ए बार आहे इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार. म्हणजेच काय, आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार. आणि याला म्हणतात व्हेक्टर इक्वेशन. याला काय म्हणतो आपण, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. हे कोणतं इक्वेशन झालं, व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म. व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इन पॅरामेट्रिक फॉर्म. फॉर डिफरंट व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा वी गेट डिफरंट लाईन्स. म्हणून हा लॅम्बडा इथं पॅरामीटर आहे. ओके, आणखी एक कंडिशन आहे बघा. ओके, हे झालं व्हेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. कुठून जाणाऱ्या, पॉईंटमधून जाणाऱ्या आणि पॅरलल टू गिवन व्हेक्टर. ओके, अप टिल एनी प्रॉब्लेम. आता याच्यावरचे वेगवेगळे रिमार्क बघूया आपण. रिमार्क, पहिला रिमार्क आपण बघतो आहे बघा. आत्ताच आपण इक्वेशन बघितलं की ए पी बार हा काय आहे, पॅरलल टू बी बार. जर दोन व्हेक्टर पॅरल असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय येतो. दोन व्हेक्टर जर पॅरल असतील तर त्यांच्यातला अँगल काय येईल, झिरो येईल. आणि ए बार क्रॉस बी बारची डेफिनेशन काय आहे, ए बी साईन झिरो. साईन झिरोची किंमत झिरो आहे, म्हणजे यांचा क्रॉस प्रॉडक्ट काय येईल, झिरो येईल. हा तुमचा दुसरा, याला म्हणतो आपण नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. याला म्हणतो आपण नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. दोन व्हेक्टर पॅरलल किंवा कोलिनियर असतील तर त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट झिरो येतो. हा पहिला कन्सेप्ट, पहिला रिमार्क. दुसरा बघा, इफ समजा ए पॉईंट दिला आहे मी x1 y1 z1 अँड बी बार दिला ai a1i प्लस b1j प्लस c1k अँड p समजा एनी पॉईंट आहे. मग एनी पॉईंट आपण XYZ ने दाखवतो. अँड देअरफॉर ए पी बार मी कसा घेईल, ए पी बार आर बार मायनस पी बार. म्हणजेच काय येईल, एक्समधनं एक्स वजा करा, ए पी एक्स मायनस x1 इंटू आय प्लस y मायनस y1 इंटू जे प्लस झेड मायनस z1 इंटू के कॅप. मी डायरेक्ट घेतला आहे, नाहीतर काही एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के मायनस x1 आय वाय प्लस y1 जे प्लस z1 के. हा झाला ए पी बार. बी बार तुमच्याकडे आहे अँड देअरफॉर ए पी बार इक्वल टू लॅम्बडा टाइम्स बी बार गिव्ज यू. याच्यापासून काय मिळेल, एक्स मायनस x1 इंटू आय कॅप प्लस वाय मायनस y1 इंटू जे कॅप प्लस झेड मायनस z1 इंटू के कॅप इक्वल टू लॅम्बडा टाइम्स विच इज इक्वल टू a1 इंटू आय प्लस b1 इंटू जे प्लस c1 इंटू के. And therefore by equality
x minus x1 equal to lambda times a1, y minus y1 equal to lambda times b1, z minus z1 equal to lambda times c1. म्हणजेच हेच मला असंही लिहिता येईल, x minus x1 upon a1 is same as y minus y1 upon b1 is same as z minus z1 upon c1 and equal to lambda. एव्हरी टाईम आय वॉट व्हॅल्यू. आणि याला म्हणतात, हे जे आलं याला म्हणतात सिमेट्रिक फॉर्म. याला म्हणतो आपण सिमेट्रिक कार्टेशियन फॉर्म. एक्स वाय झेडच्या लँग्वेजमध्ये आलं सिमेट्रिक कार्टेशियन फॉर्म ऑफ लाईन. हा कोणता झाला? सिमेट्रिक फॉर्म ऑर कार्टेशियन फॉर्म ऑफ लाईन वेन पॉईंट्स आर गिवन. आणि याच्यामध्ये x1 y1 z1 हा असतो तुमचा पॉईंट आणि a1 b1 c1 हे असतात डायरेक्शन रेशिओज. याच्यामध्ये काय आहे? हियर a1 b1 c1 ला म्हणतो आपण डायरेक्शन रेशिओज ऑफ लाईन ऑर व्हेक्टर पॅरलल टू लाईन. डायरेक्शन रेशिओज ऑफ लाईन ऑर व्हेक्टर पॅरलल टू लाईन. ओके, कोणता फॉर्म आला आता? हा आपण कार्टेशियन फॉर्मकडे आलो आपण. ओके, याला म्हणतो आपण कार्टेशियन फॉर्म ऑफ लाईन. आणि या a1 b1 c1 ला म्हणतो आपण a1 b1 c1 ला म्हणतो आपण डायरेक्शन रेशिओज. आपण कार्टेशियन इक्वेशन पर्यंत आलो. x मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 आणि a b c हे डायरेक्शन रेशिओज आहे. आणि यांना या पॉईंटमधून ही लाईन जाते. कोणतीही लाईन काढायची असेल तर याच्याशी कंपॅरिझन करा आणि हा तुमचा पॉईंट असतो. ओके, देन एनी पॉईंट ऑन अबव लाईन कसा काढायचा? एनी पॉईंट ऑन अबव लाईन म्हणजेच कोण? एक्स वाय झेड. बघा, पहिल्या बरोबर शेवट घ्या म्हणजेच तुम्हाला काय मिळेल? एक्स मायनस x1 अपॉन a इक्वल टू लॅमडा. याच्यावरनं एक्सची किंमत काय आली? a लॅमडा प्लस x1. सिमिलरली y मायनस y1 y अपॉन b इक्वल टू लॅमडा म्हणजेच काय? b लॅमडा प्लस y1. तसंच c लॅमडा प्लस z1 हा एनी पॉईंट ऑन द लाईन. हा कोणता फॉर्म झाला? कार्टेशियन फॉर्म. अँड पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉईंट ऑन लाईन. वेक्टरच्या लँग्वेजमध्ये हाच तुमचा एनी पॉईंट आहे. पोझिशन वेक्टर ऑफ एनी पॉईंट ऑन लाईन तो सुद्धा तोच आहे जे तुमचं व्हेक्टर इक्वेशन आहे. एनी पॉईंट काढण्याची मेथड हा व्हेक्टर साध्या फॉर्ममध्ये, तर हा व्हेक्टर फॉर्ममध्ये. समजा एखादा पॉईंट असेल लाईनवरचा तर एनी पॉईंट घ्यायचा असेल तर तो हाच घ्यायचा. ए बार प्लस लॅमडा बार म्हणजेच तोच आहे x1 प्लस ए. याचे आय जे के मधले कोएफिशियंट आहेत त्यानुसार हा येतो. हा साधा फॉर्म, हा व्हेक्टर फॉर्म. ए बार म्हणजे x1i प्लस y1j प्लस z1k. बी बार म्हणजे ai प्लस bj प्लस ck. डायरेक्शन हा वेक्टर नेहमी कसा असतो? लाईनला पॅरलल असतो. आणि म्हणून मग आणखी एक कन्सेप्ट आहे अँगल बिटवीन लाईन्स. अँगल बिटवीन लाईन्स इज इक्वल टू अँगल बिटवीन व्हेक्टर्स parallel to lines or angle between their direction ratios. Angle between their direction ratios. Okay, basic concept आपण बघितले. Now turn towards example on this. लाईनमध्ये इक्वेशन काढताना आपल्याला पॅरललच वेक्टर पाहिजे. नोट, एक नोट घ्या. फॉर लाईन
we must find vector parallel to line. लाईनसाठी पॅरललच वेक्टर पाहिजे आणि तो काही करून शोधायचा. ओके, मग काही करून शोधायचा म्हणजे इफ a bar and b bar are two vectors, then क्रॉस प्रॉडक्टमध्ये आपण बघितलं a bar क्रॉस b bar काय असतो, आठवतं डेफिनेशन? a bar क्रॉस b bar काय असतो? देन yes, if a bar and b bar are any two vectors, then a bar क्रॉस b bar काय असतो? वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ. हा नेहमी काय असतो? ए बार आणि बी बारला परपेंडिक्युलर असणारा वेक्टर असतो. ओके, नाव टर्न टुवर्ड्स एक्झाम्पल्स ऑन धिस फर्स्ट टाईप ऑफ इक्वेशन. बघा प्रॉब्लेम. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन्स पॅरामीटर म्हणून passing through the point having position vector -2i plus j plus k and parallel to the vector 4i minus j plus 2k. तर आपल्या याच्यामध्ये काय आहे? हा पॉईंट कोण आहे? पासिंग थ्रू द पॉईंट. मग लेट किंवा हियर ए बार -2i प्लस जे प्लस के काय आहे? पोजिशन वेक्टर ऑफ पॉइंट on line, and b bar vector parallel vector कोण आहे तो? 4i minus j plus 2k vector parallel to line. and therefore काय विचारलंय तुम्हाला? Vector equation of line is r bar equal to vector on line plus lambda times parallel vector. टाका किंमत which is equal to -2i plus j plus k plus lambda times b bar 4i minus j plus 2k आणि इज द रिक्वायर्ड वेक्टर फॉर. 2 मार्काला किंवा 1 मार्काला असा क्वेश्चन आपल्याला परीक्षेला विचारला जाऊ शकतो. ओके, नेक्स्ट बघा. सेकंड प्रॉब्लेम. फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द पॉइंट having position vector 5i plus 4j plus 3k and having direction ratios -3, 4, 2. हे डायरेक्शन रेशिओ आहे म्हणजे हे ए बी सी आहेत, पण वेक्टर इक्वेशन विचारलं. ठीक आहे, बघा कसं सोडवायचं. मग हियर ए बार दिलेला आहे 5i प्लस 4j प्लस 3k position vector of point on line and डायरेक्शन रेशिओच्या डायरेक्शनचा वेक्टर. आपल्याला माहिती आहे की कोणत्याही वेक्टरचे आय जे केचे सहगुणकांना म्हणतो आपण डायरेक्शन रेशिओ. मग हे काय झाले? याचा फक्त -3ला आय ने गुणा प्लस 4j प्लस 2k हा काय झाला? वेक्टर अलॉंग लाईन झाला, कारण डायरेक्शन रेशिओचा वेक्टर हा अलॉंग द लाईन किंवा पॅरलल टू द लाईन असतो. ओके, अँड देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, इज आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार, अँड दॅट इज इक्वल टू आर बार ए बार 5i plus 4j plus 3k plus lambda times b bar -3i plus
4j प्लस 2k. आता दिलेलं नाही, जर याच्या पुढे असं विचारलं आल्सो फाइंड कार्टेशियन फॉर्म, आपण इथंच घेऊ आल्सो फाइंड इट्स कार्टेशियन फॉर्म. जर याचा कार्टेशियन फॉर्मसुद्धा विचारला तर काय करायचं, फक्त पुट आर बार इक्वल टू एनी पॉईंट एक्स आय प्लस वाय जे प्लस झेड के इक्वल टू 5 इंटू आय प्लस 4 इंटू जे प्लस 3 इंटू के प्लस लॅम्बडा टाइम्स मायनस 3i प्लस 4j प्लस 2k. अप टिल एनी प्रॉब्लेम? इथपर्यंत काही शंका? काय करणार आपण, शिफ्ट दिस टर्म टू लेफ्ट साईड. मग आय एक्स आय मायनस 5i एक्स मायनस 5y जे वाय मायनस 4 इंटू जे झेड के मायनस 3k झेड मायनस 3k इक्वल टू लॅम्बडा टाइम्स मायनस 3i प्लस 4j प्लस 2k. अँड बाय इक्वॅलिटी, जर आपण इक्वॅलिटीचा कन्सेप्ट वापरला तर तुम्हाला काय मिळेल माहिती आहे, आयचा कोइफिशियंट एक्स मायनस 5 इक्वल टू लॅम्बडा इंटू मायनस 3 इक्वल टू लॅम्बडा वाय मायनस 4 अपॉन 4 झेड मायनस 3 अपॉन 2 इक्वल टू लॅम्बडा. फक्त मी काय केलं, एक्स मायनस 5 इक्वल टू मायनस 3 लॅम्बडा, त्याच्यावर लॅम्बडाची किंमत काढली. वाय मायनस 4 इक्वल टू 4 लॅम्बडा, त्याच्यावर लॅम्बडाची किंमत. झेड मायनस 3 इक्वल टू 2 लॅम्बडा, त्याच्यावरनं लॅम्बडाची किंमत. आणि हा झाला तुमचा कोणता फॉर्म, रिक्वायर्ड कार्टेशियन फॉर्म. रिक्वायर्ड कार्टेशियन फॉर्म, व्हेक्टर फॉर्म, कार्टेशियन फॉर्म आहे, तोच कन्सेप्ट आहे. ओके, तर असा हा एकमेकांचा शिफ्टिंग आपल्याला जमलं पाहिजे, कारण पुढे जाऊन याच्यावर काही एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट प्रॉब्लेम, फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन passing through the point having position vector I plus 2j plus 3k and perpendicular to two vectors. This is a new condition for us. ओके, पहिल्यांदा काय आहे, हियर दिलेल्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर आहे I प्लस 2j प्लस 3k, काय आहे, पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉईंट ऑन लाइन. आणखी दोन वेक्टर दिलेत, बी बार आय प्लस जे प्लस के आणि सी बार काय आहे 2i मायनस जे प्लस के. हे काय आहे, हे काय आहेत, वेक्टर्स परपेंडिक्युलर टू लाइन. आपल्याला लाईनला परपेंडिक्युलर नको, कसा लागतो, पॅरलल लागतो. मग या दोघांना परपेंडिक्युलर म्हणजेच कोण, बी बार क्रॉस सी बार हा कसा आहे, परपेंडिक्युलर टू बोथ बी बार अँड सी बार. बघा ही लाईन आहे, या लाईनला हे दोन काय आहेत, परपेंडिक्युलर आहेत. मग यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतात, तो पुन्हा या दोघांना कसा असेल, परपेंडिक्युलर. याचाच अर्थ काय आहे, बी बार क्रॉस सी बार हा कसा आहे, पॅरलल टू लाईन आहे. आणि म्हणून बी बार क्रॉस सी बार कॅल्क्युलेट करायचा. आणि कसा करतो तो माहिती आहे ना, इन टर्म्स ऑफ आय जे के डिटर्मिनंट. बी बारचे कोइफिशियंट आय जे केचे, सी बारचे कोइफिशियंट 2 मायनस 1 1. एम आय करेक्ट? काय केला त्यांनी, इथं बी बार आणि सी बार दोन परपेंडिक्युलर वेक्टर दिले होते, मग त्यांचा क्रॉस प्रोडक्ट घेतला. परपेंडिक्युलरचा परपेंडिक्युलर म्हणजे पॅरलल, परपेंडिक्युलरचा परपेंडिक्युलर म्हणजेच पॅरलल. हा लाईनला पॅरलल वेक्टरला हा आहे. आणि म्हणून आपण मग काय करणार, 1 बघा 1 इंटू यांचा गुणाकार मायनस करायचा, मायनस मायनस प्लस
एम आय करेक्ट. 1 मायनस मायनस प्लस आहे, जेला निगेटिव्ह साईन घेतो. 1 मायनस 2, 1 मायनस 2 मायनस म्हणजे काय होईल, प्लस झाला. प्लस के मायनस 1 मायनस 2 मायनस 3k हा झाला व्हेक्टर पॅरलल टू द लाईन. हा काय झाला, व्हेक्टर पॅरलल टू लाईन. ओके. And therefore vector equation of line, therefore vector equation of line is काय, r bar equal to a bar plus lambda times parallel vector. parallel vector कोण आहे, b bar cross c bar which is equal to a bar I plus 2j plus 3k plus lambda times 2i plus j minus 3k आणि hence your answer. आणि हे तुमचं ॲन्सर आहे. संपला प्रॉब्लेम. अशा प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. ओके.